बघा आज आपण हेल्दी असं कलर न वापरता मंचुरियन बनवतोय। त्यासाठी एका ताटामध्ये मी खिसलेलं बीट घेतलेलं, बघा साल काढून घेतलेलं एकदम। त्यानुसार बघा थोडंसं मीठ टाकून घेऊयात, थोडीशी बघा मी इथं चिरून एक चमचा ते टाकून घेऊयात, घेतलाय तो घालून घेऊयात। आणि एक 4 चमचे बघा आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं। व्यवस्थित आपण हे पीठ मळून घेऊयात। बघा बघा तुम्ही पाहू याच्यामध्ये बघा आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं। तेल गरम करण्यासाठी ठेवले, बघा तेल व्यवस्थित आपलं गरम झाले। एकदम भाज्यासारखे आपल्याला सोडून घ्यायचे, गोल आकार यावा असं काही नाही। तुम्ही हलवून बघा दोन्ही साईडने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत बघा आपले हे बघा आपण सगळे व्यवस्थित मंचुरियन तळून घेतलेलं। बघा कांदा टाकून घेऊयात, शिमला मिरची घालून घेऊयात बघा कट केलेली। वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याच्यात थोडीसं घेतली होती भिजवून, त्याचं पाणी घालून घेऊया चिंचेचं, ते घालून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया चांगलं। बघा एक आंबट गोड बघा याच्यात मी थोडंसं बीट टाकलेलं आहे। आणि आपण आता हे थोडंसं छान आपण शिजवून घेऊया। आता याच्यामध्ये आपण थोडंसं बघा मीठ टाकून घेऊया आणि आपण जे बनवलेले मंचुरियन आहेत ना ते घालून घेऊया। बघा कलर न वापरता सुद्धा आपल्या ग्रेव्हीला कसला छान कलर आलेला आहे आणि मंचुरियन तर एकदम कुरकुरीत झाले। बघा तुम्ही पाहू शकता। आता हे मस्त ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया। बघा याच्यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि कांद्याची पात। बघा अशी मस्त कांद्याची पात टाकली ना एकदम मंचुरियन भारी फील येतो। बघा मग आपले कसले छान मंचुरियन तयार झाले, कलर पण न वापरता आणि हेल्दी, कमी साहित्यात घरच्या घरी। बघा मस्त असे आपले मंचुरियन तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर आपले चॅनल एकदा नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।